श्री स्वामी समर्थ. 31 मार्च अर्थातच आम्हा सेवेकरांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस, ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिवस. मग प्रकट दिवस म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे, स्वामींची कुठली सेवा केली पाहिजे. जसे आपण तिथीनुसार थोरा मोठ्यांचे जयंती पुण्यतिथी साजरा करत असतो, तर ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन अर्थातच ब्रह्मांड नायकाला आवडेल असं एक आपलं वर्तन तर असायलाच पाहिजे, पण सेवाही तशीच झाली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, कर्मकांडापेक्षा एक मार्गाचा प्रचार प्रसार किंवा मी काय आहे किंवा मी कशा प्रकारे वेळेला मदतीला धावून येतो, नामस्मरण केल्याने काय होतं किंवा सेवा केल्याने काय होतं, हे जोपर्यंत दुःखितांना समजून सांगत नाही तोपर्यंत आपल्या सेवेचं तीर्थाटन होत नसतं. म्हणून तुम्ही किती सेवा केली त्यापेक्षा या मार्गामध्ये तुम्ही किती सेवेकरी जोडले आणि रडत आलेल्या व्यक्तीला केंद्रामधून किंवा मठामधून हसत जाताना किती जणांनी पाहिलं. म्हणजेच सेवेचा प्रचार प्रसार तर करायचाच आहे, परंतु मला गुरु करायचा आहे, मला स्वामी सेवा करायची आहे असे बरेच जणांना वाटतं. पण कुठून करू, कशी सुरुवात करू, त्यासाठी हा एक दुग्ध शर्करा योग आहे की 31 मार्चला आपण सकाळी संध्याकाळी केंद्रामध्ये मठामध्ये आरतीला जाऊन नारळ खडी साखर ठेवून विनंती करू शकतो की महाराज मला सेवेमध्ये घ्या, माझं गुरुपद घ्या. तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सुवर्ण संधी कोणीच चुकवू नका. 31 मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ.